नमस्कार मंडळी, जाणीचे यज्ञकर्मच्या या नवीन भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज ना मी एक मस्त रेसिपी आणलेली आहे जी मुलांसाठी खूपच उत्तम आहे आणि आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर अतिशय मस्त जाणारी रेसिपी आहे. तर ही आहे कणकेची नानकटाई आणि तेही मी एअर फ्रायरमध्ये करते आहे आज. तुमच्याकडे एअर फ्रायर नसेल तर ओव्हनमध्ये, कढईमध्ये सुद्धा, कुकरमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता अशी पौष्टिक नानकटाईची खास रेसिपी. तर याच्यासाठी मी घेतलेलं आहे हे अर्धा कप तूप. हे आपल्याला एकदम घट्ट घ्यायचं नाही आहे किंवा पातळ करून पण घ्यायचं नाही आहे, असं मीडियम कन्सिस्टन्सीचं असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर तेवढीच अर्धा कप आपण साखर याच्यात घेतो आहे आणि आता याला ना फेटून घ्यायचं या दोघांना. हे इलेक्ट्रिक ब्लेंडर असल्यामुळे ते करणं सोपं आहे. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही विस्क असतं हाताने ते फेटायचं, त्यांनी करू शकता. फक्त त्यांनी थोडासा वेळ तुम्हाला जास्त लागू शकतो. ह्या इलेक्ट्रिक ब्लेंडरमुळे मला थोडासा वेळ कमी लागलेला आहे, पण मस्त फेटून होतं. याला फेसण्याची प्रक्रिया असंही म्हणतात. असं साखर आणि तूप छान फेसून घ्यायचं. तुम्ही हवं तर हाताने पण करू शकता. आणि असं फेसण्याची ही जी क्रिया आहे जी तोपर्यंत करायची आहे जोपर्यंत आपल्याला साखर आणि तूप एकजीव होऊन असं पांढरं असं छान फेसाळ असं होणार नाही तोपर्यंत. तर याच्यामध्ये आपल्याला हवा भरून घ्यायची, म्हणजे हवा इनकॉर्पोरेट करायची. म्हणजे त्याच्यामुळे हवा अशी भरून घेतल्यामुळे हे पीठ एकदम हलकं होतं, साखर आणि तूप. आणि हलकं झाल्यामुळे आपली नानकटाई एकदम खुसखुशीत होते. त्याच्यामुळे ही क्रिया एकदम मस्त महत्त्वाची आहे. आता याच्यात आपण पिठं घालूया कोरडी, ती चाळून घालायची आहे म्हणजे ते छान एकजीव होतं. 1 कप कणिक घेतलेली आहे म्हणजे गव्हाचं पीठ. 1/3 कप मी इतकं बेसन घेतलं आहे आणि 2 चमचे रवा घेतलेला बारीक, चिमूटभर बेकिंग सोडा आणि 1 टीस्पून बेकिंग पावडर. आता हे सगळे कोरडे जिन्नस छानपैकी एकत्र करायचे. थोडी वेलची पूड घातली आहे स्वादासाठी. तुम्ही याच्याची व्हॅनिला एसेन्स पण वापरू शकता. आणि हे छान चाळून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जास्त आपल्याला गुठळ्या होणार नाहीत आणि एकत्र करताना सोपं होईल. मुख्य म्हणजे चाळून घेतल्यामुळे हवा पण छान भरली जाते याच्यामध्ये. आणि हे आता त्याच्यानंतर ना हलक्या हाताने आपल्याला एकत्र करायचं आहे, म्हणजे की जेणेकरून आपली नानकटाई खूपच सुंदर खुसखुशीत होईल. असं छान हलक्या हाताने एकत्र करायचं आहे. हाताने पण एकत्र करताना जरा हलक्या हातानेच करा. आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे बाइंड होत नाही, एकत्र गोळा छान तयार होत नाही आहे, तर मात्र दूध किंवा पाणी घालायचं नाही आहे याच्यामध्ये, ते अवॉइड करायचं आहे. आणि त्याच्याऐवजी तुम्हाला थोडं तूपच वापरायचं आहे आणि छान गोळा होईस्तोवर याला मस्तपैकी एकत्र करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने की आपली नानकटाई तयार होते. आता हा गोळा तयार झाला की आपण छान बांधून याला ना 10-15 मिनटासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, जेणेकरून तूप छान थोडं थिजेल आणि मस्त नानकटाईला एक आकार मिळेल. नाहीतर त्या खूप पसरतात बेक करताना, म्हणून. तर हे 10-15 मिनटं फ्रीजमध्ये ठेवणं फार गरजेचं आहे. ते झाल्यानंतर मी तो गोळा मोडून घेतला आणि छान हलक्या हाताने आपण नानकटाई करून घ्यायची. खूप घट्ट घट्ट दाबून नानकटाई करायची नाही, नाहीतर मग ती छान आतून खुसखुशीत होत नाही. त्यामुळे हलक्या हाताने ती करायची आणि तुम्ही हवा तो आकार नानकटाईला देऊ शकता. अशी नानकटाई एवढ्या प्रमाणामध्ये साधारण 10 किंवा 12 एवढ्या होतात. छोट्या छोट्या केल्या तर 12 तरी होतात, नाहीतर मग 10 तर आरामात होतात एवढ्या प्रमाणामध्ये. मुलांना हा खाऊ देताना खूप मज्जा येईल, कारण असा वेगळा खाऊ त्यांना काहीतरी वेगळं दरवेळेला हवं असतं. आणि थोडंसं आपण हे आधी करून ठेवणारे जे खाऊ असतं, जे वेळेवर शिजवायचे नसतात, ते आधी करून ठेवून दिले डब्यात भरून की सोपं पडतं बरेचदा. आणि त्याच्यामुळे हे असे पदार्थ खूप उपयोगाचे पडतात उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, तर नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर या नानकटाईला ना मी थोडंसं आणखी छान दिसावं म्हणून असं चाकूने फुलासारखा आकार दिलेला आहे, असे थोडे कट देऊन. आणि नंतर टुटी फ्रुटी होती ती मध्ये लावली आहे, तर त्याच्यामुळे त्या खूपच सुरेख दिसतात त्या नानकटाई. तुम्ही याच्याऐवजी कुठलेही ड्रायफ्रुट्स, पिस्ता, बदाम वगैरे पण वरतून वापरू शकता. बघा किती सुरेख आणि सुंदर दिसतात आहे ना. तर अशी ही नानकटाई फारच सुंदर दिसते, तितकीच ती सुंदर लागते पण. तर अशा हे तयार झाल्यानंतर मी काय केलं आहे ना, माझं एअर फ्रायर जे आहे, जे मी पहिल्यांदा वापरते आहे, ते प्रीहीट करायला ठेवलं होतं 5 मिनटासाठी 325 फॅरेनहाईटवर. आणि त्याच्यानंतर तेवढ्याच याच्यावर मी त्याला 12 मिनटासाठी आता याच्यामध्ये नानकटाई बेक करायला ठेवणार आहे. तर ओव्हनसारखंच हे काम करतं आणि तसंच साधारण असतं. तर ट्राय करताना नक्की तुम्ही हे ट्राय करू शकता. जर असेल घरात तर नक्की त्याचा उपयोग करा, सोपं पडतं वापरायला. त्याच्यानंतर 10-12 मिनटानंतर हे नानकटाई झाल्यानंतर त्याच्यात बटर पेपर टाकून मी हे ठेवलेलं होतं आणि थोड्या नानकटाई मावल्या नव्हत्या, तर नंतर दुसऱ्या बॅचमध्ये मी टाकलेल्या आहे. पण 12 मिनटानंतर मी बघितल्यावर त्या थोड्याशा मला वाटलं की झाल्या नाही आहे, म्हणून अजून 10 मिनटं मी ठेवलं.
तर पहिल्यांदा वापरत असताना थोडेसे प्रयोग करावे लागतात, पण नंतर खूप मस्त अशा खुसखुशीत नानकटाई तयार झालेल्या आहेत 20 मिनिटांमध्ये, 20-22 मिनिटांमध्ये. तर तुम्हीही नक्की ट्राय करा ही रेसिपी. कढईमध्ये करून पहा, पण नक्की करून बघा. अशी सुरेख रेसिपी. आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया पुढच्या भागात. नमस्कार.